आता पाहुयात एक गुन्हेगारी विश्वातील बातमी। पुणे नाशिक महामार्गावरील महत्वाचे शहर असलेल्या नारायणगाव येथील हॉटेल कपिल बियर बारमध्ये 2 गटात झालेल्या किरकोळ वादातून पिस्तूल व चाकूसारख्या प्राणघातक शस्त्रांचा वापर करून जीवे मारण्याचा प्रयत्न केल्याप्रकरणी 4 अल्पवयीन मुलांसह 14 जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे। यापैकी 2 आरोपींना अटक करण्यात आली असून ही घटना मंगळवार दिनांक 10 रोजी रात्री 11 वाजण्याच्या सुमारास घडली आहे, अशी माहिती उपविभागीय पोलीस अधिकारी मंदार जवळे व नारायणगाव पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक पृथ्वीराज ताटे यांनी दिली। नारायणगाव येथे राहणाऱ्या मनीष उर्फ मन्या पाटे, गणपत गाडेकर याच्यासह इतर 4 ते 5 अज्ञात साथीदार व समोरच्या गटातील आकाश उर्फ बाबू कोळी राहणार घोडेगाव तालुका आंबेगाव याच्यासह 4 अल्पवयीन मुले व त्यांचे 2 अज्ञात साथीदार यांच्यावर दहशत निर्माण करून जीवे मारण्याचा प्रयत्न केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे। यापैकी मनीष उर्फ मन्या पाटे व आकाश कोळी यांना अटक करण्यात आली असून बाकीचे आरोपी फरार आहेत। याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार हॉटेल कपिल येथे 2 वेगवेगळ्या टेबलवर जेवण करण्यासाठी हे आरोपी बसले होते। रात्री 11 ते 11:30 वाजण्याच्या दरम्यान किरकोळ कारणावरून 2 गटातील तरुणांमध्ये किरकोळ बाचाबाची झाली। यावेळी मन्या पाटे, गणपत गाडेकर व त्याच्या इतर 4 ते 5 साथीदारांनी धारदार चाकूने आकाश कोळी व त्यांच्या साथीदारांना जीवे ठार मारण्याचा प्रयत्न केला, अशी फिर्याद दिली आहे। त्यानंतर तत्क्षणी आकाश कोळी याच्या साथीदाराने पिस्तुलातून मन्या पाटेच्या दिशेने 1 राऊंड फायर करून त्याला जीवे मारण्याचा प्रयत्न केला। त्यानंतर आरोपींनी तेथून पोबारा केला। या प्रकरणी पोलीस उपनिरीक्षक सनील धनवे यांनी दिलेल्या फिर्यादीवरून नारायणगाव पोलिसांनी दोन्ही गटातील आरोपींवर भारतीय दंडविधान कलम 307, 143, 147, 148, 149, 504, 506, आर्म ऍक्ट 325 नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे। त्यापैकी 2 जणांना अटक करण्यात आली असून ही घटना पुणे नाशिक महामार्गालगत असलेल्या नारायणगाव बस स्थानकाजवळील जुन्नर रस्त्यावर भर चौकात घडली आहे। विशेष म्हणजे येथे जवळच हाकेच्या अंतरावर पोलीस मदत केंद्र आहे आणि येथे नेहमी मोठी वर्दळ असते। दरम्यान गोळीबाराच्या या प्रकारामुळे नेहमी शांत असलेल्या नारायणगावात एकच खळबळ उडाली आहे। ब्युरो रिपोर्ट, आपला आवाज, नारायणगाव।